चला त्यानंतर दुसरं महिला मंडळ जज 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 यानंतर चंद्रपूर शाखा फोटो सेशन साठी येतील। चला माऊली माऊली चला माऊली आज या ठिकाणी शासकीय निमशासकीय जिल्हा शाखा संघटनेच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती मोठ्या उत्साहाने गाव तिथं शाखा हा संकल्प आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे आणि बहुजनांच्या कलावंताच्या वतीने खऱ्या अर्थानं वामनदादाची जयंती आम्ही या ठिकाणी सादर करणार आहोत। आता गीत गायनाला सुरुवात पहिलं सत्र संपलेलं आहे, दुसऱ्या सत्रामध्ये कलावंत गीत गातील आणि या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून आमचं भाग्य आहे की धम्मगुरू भदंत मयाभूते यांनी आम्हाला वेळ दिला। शेड्यूल एकदम बिजी होता पण त्यांनी या वामनदादाच्या जयंतीला वेळ काढल्याबद्दल सर्वप्रथम संघटनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि असाच आशीर्वाद आमच्या संघटनेच्या पाठीमागे त्यांचा राहावा आणि आजूबाजूचे काही सर्कल असतील गावं असतील आमच्या संघटनेला त्यांनी मदत करावी एवढीच अपेक्षा करतो। आणि दरवर्षी वामनदादाची जयंती फार मोठ्या प्रमाणात घेता येईल त्या बहुजनांच्या वतीनं, कारण वामनदादा हा केवळ एका समाजाचा कवी नव्हता तर बहुजनांचा कवी होता। त्याने अनेक विषयावर गीतं गायलेली आहेत, इतरसाठी सुद्धा गीतं गायलेली आहेत। तेव्हा मी पुढील अशीच अपेक्षा करून सगळं बोलण्याची करण्याचा प्रयत्न करीन। या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझी गोष्ट संपतो। आज वामनदादा कर्डक पुरस्कार 2024 रोजी वामनदादाच्या जयंतीच्या निमित्ताने अनुसूचित जाती जमाती व सर्वच जे कलाकार आहेत सर्व बहुजन समाजातील या कलाकारांचा सन्मान सोहळा आज इथं संपन्न झालेला आहे होत आहे। डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे महासचिव मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटना मुंबई तसेच प्रमोद गदबारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शाखा सांस्कृतिक विभाग गंगाधर वळणे जिल्हाध्यक्ष शाखा सांस्कृतिक विभाग अंकुश चित्ते जिल्हा उपाध्यक्ष शाखा सांस्कृतिक विभाग कनिष्कजी सोनसळे जिल्हा सचिव शाखा सांस्कृतिक विभाग या सर्वच टीमने अतिशय उत्कृष्ट असा वामनदादा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणावर घेतला। वामनदादाचे विचार वामनदादांनी म्हणजे जे गाण्याच्या माध्यमातून या महाराष्ट्र देशामध्ये प्रसारित केले ते विचार म्हणजे उद्धव फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, अण्णाभाऊ साठेंचे विचार त्यांनी या तमाम महाराष्ट्र आणि देशातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। वामनदादा म्हणतात की जातो तिथे फेरीत जातो चिल्या पिल्यांचा चारा, मी वादळ वारा। काय पेरलं वामनदादाने तर बुद्ध फुले शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, अण्णाभाऊ साठेंचे सर्व महापुरुषांचे विचार त्याने पेरले आणि तीच प्रेरणा आजही लोककलावंतांसाठी आणि सर्वसामान्य जे काही भाषणकर्ते शासनकर्ते आहेत यांच्यासाठी प्रेरणादायी वामनदादांचे विचार आहे। त्यामुळे वामनदादाच्या जयंतीच्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात आला। मी सर्वांना सदिच्छा देतोय। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो अशी भावना व्यक्त करतो आणि इथे थांबतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी गयाताई किशनराव कोकरे, सोमेश कॉलनी, नांदेड
यातून मला हा पुरस्कार वामन दादा वादळवारा याच्यामधून मिळालेला आहे. आणि मी हे समाजकार्य पुढेही असंच चालू ठेवी अशी अपेक्षा मनीषा व्यक्त करते. आणि मला असं म्हणायचं आहे, अरे माणसा माणसा माणसासारखा वाग तू, अरे माणसा माणसासारखा वाग तू, आणि दिनदुबळ्याच्या शब्दाला नेहमीच जाग तू. हे वामनदादाचे शब्द हे आम्हाला आदरणीय आहेत. आणि म्हणून मला हा पुरस्कार भेटला, त्याबद्दल मी धन्यवाद मानते.
गायिका हरपंची कौर या नाशिक नृत्य करतो त्याने या ठिकाणी गीत गायचं आहे आणि आमचे राज्याचे महासंघ यहाँ पे आए हुए सभी आदरणीय मेरे प्यारे भाई बहना माता और बहुत उपासकों का प्यार भरा जय भीम सत श्री अकाल। तो बाबा साहब जी की तारीफ में बढ़िया सा शेर रस करती हूँ। गौर फरमाइएगा, सर जी ने मुझे बहुत ही प्यार से यहाँ पे बुलाया है, मैं उनका मान सम्मान करती हूँ। गंगाधर जी ओढ़लेकर जी का तो लीजिए आपके सामने पेश है सुंदर सा शेर बाबा साहब जी की तारीफ में। मिट्टी को मीनार बनाया पद दलितों को बलवान बनाया, मिट्टी को मीनार बनाया पद दलितों को बलवान बनाया, निर्धन को धनवान बनाकर, निर्धन को धनवान बनाकर मेरे भीमराज जी आपने हर शख्स को इंसान बनाया, इंसान बनाया, इंसान बनाया। राह मिली गौतम की अब धोखा हो नहीं सकता, राह मिली गौतम की अब धोखा हो नहीं सकता, बुद्ध नाम सा मजहब अनोखा कोई हो नहीं सकता। प्यारे भीमराज जी का साया है हमारे सर पर, प्यारे भीमराज जी का साया है हमारे सर पर, अब किसी से भी हमारा बाल बांका हो नहीं सकता, हो नहीं सकता, हो नहीं सकता। माझ्या
लोणी साहेबांनी त्यांनी वर यावं. गीत गात असताना फक्त